मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरत आहे। पाणेवाडी परिसरात झालेल्या भीषण अपघातात साकोरा येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप असून महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मनमाड नांदगाव राष्ट्रीय महामार्गावरील पाणेवाडी परिसरात दुपारी हा भीषण अपघात घडलाय। इंधन कंपनीच्या समोर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात साकोरा गावातील समाधान हिरे या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। मागील 2 दिवसांपूर्वी याच महामार्गावरील हिसवळ शिवारात झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाला होता। या घटनांमुळे N753 महामार्गावरील सुरक्षा उपाययोजनांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अवजड वाहनांची मोठी वाहतूक, वेगाने धावणारे टँकर व कंटेनर तसेच योग्य रस्ते सुरक्षा साधनांचा अभाव यामुळे हा महामार्ग अपघातांचे केंद्र बनत चालला आहे। स्थानिक नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे तातडीने पथदिवे, सिग्नल, स्पीड ब्रेकर व तपासणी यंत्रणा यांसारख्या उपाययोजनांची मागणी केली आहे। अन्यथा आंदोलने करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। N753 महामार्गावर अपघातांची मालिका थांबवण्याचे नाव घेत नाहीये। नागरिकांच्या मागण्यांकडे शासनाने आता तातडीने लक्ष दिले नाही तर हा महामार्ग आणखी किती बळी घेणार हा प्रश्न अनुत्तरित राहील।